अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्री स्वामीविषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्रज्ञांना वेदांत पाठ पारदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणारा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता. परधर्म प्रचारकांना वादविवादामध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले. या विष्णुबुवाने पुढे श्री स्वामीची भेट घेतली. मात्र श्री स्वामीविषयी ते बंधू साधू असावेत या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामीच्या अवतारत्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य विषारू विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवाची भेट श्री स्वामीशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामीचरणी शरण गेले. अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मापदी आरूढ होण्यास योग्य ठरले. धन्यवाद.